आजीने घातलेली साडी बघून आज याला पण साडी घालायची होती. सो मी याला माझ्या ओढणीची छान छोटीशी साडी घालून दिली, एक चुटी वगैरे घालून दिली आणि असं छान गोड रेडी केलं. त्याला ती चुटी आणि हा छोटूसा गॉगल एवढा आवडला होता की तो काहीच काढायला तयार नाही होता आणि असं छान छान दिसत पण होता. नंतर मी याला हेअर कट करायला नेलं आणि नंतर याला अंघोळ वगैरे करून दिली आणि थोडा वेळ त्याच्यासोबत खेळली आणि नंतर मी स्वयंपाक करायला घेतला. आणि आज मला चवळीची भाजी बनवायची होती. सो त्यासाठीच मी कांदे मिरची वगैरे कट करून घेतली आणि छान भाजी धुवून त्याला सोकती ठेवली. आणि या मोकळ्या भाज्यांचं तर काही समजतच नाही. कढईत टाकायच्या आत विचार येते की कढईमध्ये मावते की नाही, आणि 2 मिनिटामध्ये इतके रंग बदलतात की बिलकुल चिंबून चुपचाप कढईमध्ये ॲडजस्ट होऊन जातात. इकडे भाजी वगैरे फोडणी टाकली आणि रोज मी आईंना मस्का लावून काही ना काही बनवून मागते. आज मी यांना मठ्ठा बनवून मागितला. आणि उन्हाळ्यामध्ये मठ्ठा प्यायची मजा तर काही अलगच असते आणि त्यामध्ये मी थोडे आईस क्यूब टाकले कारण मला एकदम चिल्ड प्यायला आवडतात. इकडे आईंनी मठ्ठा बनवून घेतला आणि माझा पूर्ण स्वयंपाक पण रेडी झाला. सो पटापट जेवण वगैरे करून घेतले. आणि आज मी याला विचारलं की स्वामी आजोबा कसे बसतात. सो यांनी मला पटकन असं बसून दाखवलं आणि याच्याकडे बघून मला साक्षात स्वामींचे दर्शन झालं असं वाटलं. सर्वांनी एकदा नक्की बोला श्री स्वामी समर्थ. आजच्यासाठी एवढंच. पुन्हा भेटूच उद्याच्या न्यू व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.